जय गुरुदेव. जय गुरुदेव. आनंदाश्रम आनंदवाडी या सिद्ध क्षेत्रावरून गुरुदेवांचे पादुका घेऊन तसंच अन्नपूर्णा माता यांचा आशीर्वाद घेऊन आपण सगळे वेळापूरला निघालोय. जसे की आपण बघाल 2 दिवसापूर्वी काकानवमी झाली, त्याच्यानंतर दरवर्षीप्रमाणे आपण पंढरपूरला आनंदवारी घेऊन जातो. तशी पंढरपूरची आनंदवारी झाली, त्याच्यानंतर आपण आता वेळापूरला चाललोय माऊलींच्या सेवेसाठी. तिथे आपले अन्नपूर्णा माताच्या अरुण काकांचे पादुका घेऊन वेळापूरला चाललोय. दुसऱ्या दिवशी 3 तारखेला ठाकूरबुवाचं रिंगण असतं, तर ते रिंगणामध्ये रिंगणाचा सोहळा असतो, तो आनंद असतो. तो आपण कसा घ्यायचा, वारीत थोडाफार चालायचं, त्याच्यासाठी आपण चाललोय. हॅलो गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग विथ न्यू माईक. आणि आजचा ब्लॉग आहे आपला वेळापूरला चाललोय आपण. आत्ताच तुम्हाला माहिती दिली चिन्मय महाजन यांनी का चाललोय, कशासाठी चाललोय. माऊलींची पालखी वेळापूरला येणार आहे. उद्याचं रिंगण बघायला विसरू नका आणि ह्याच चॅनलवर ह्याच ब्लॉग मध्ये तुम्हाला ते रिंगण पाहायला मिळेल. तसंच लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर पहिले असं होतं की वेळापूरला येताना, तर वेळापूरवर येताना पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसायचा. तर तो कळस दिसायचा म्हणून वारकरी सगळे धावा म्हणून धावत यायचे, असं त्याचा मागचा उद्देश आहे. अजून काय वारीबद्दल माहिती देशील जी तुला माहिती अभ्यासातून? हो, आपण आता ते बघणार आहे. आपण तिकडे पहिले जाऊन थांबणार आहे. आपल्याला पण तसंच त्यांच्यासोबत पालखी सोबत माऊलींच्या रथासोबत धावा म्हणतात ते, तेव्हा धावत यायचं असतं तिकडे सगळ्यांनी पालखी सोबत. आपण बघणार आहे आणि आपण सगळ्या सेवेकरांना आपण दाखवणार आहे. हो. तर मित्रांनो, आपल्यासोबत आता अभिषेक आहे. अभिषेक, सविस्तर माहिती सांग. आपण आता कुठं चाललोय आणि आता आपण का थांबलोय, कुठं थांबलोय? आपण आता चाललोय वेळापूरला. आपण 1 तास झाला निघालोय. आपण वेळापूरला चाललोय आणि आता आपल्या गाडीत डिझेल टाकण्यासाठी आपण थांबलेलो आहोत. पुढचा प्रवास एवढा भारी होणार आहे. तुम्ही कंटिन्यू बघा, स्किप करू नका. सबस्क्राईब करावे आपल्या चॅनलला. मेन गोष्ट ती म्हणजे तुम्हाला अजून नवीन ब्लॉग येणार आहेत, आपले पार्ट येणार आहेत, अजून धमाल मस्ती. आता ते फक्त स्टार्टिंग आहे, अजून ट्रेलर आहे. पिक्चर तर असं आहे, तुम्ही बघूनच चेडे होता. सो हे बघा, आपली गाडी आपण इथं डिझेल भरतोय. आपल्यासोबत हा चिन्मय, डिगू पण आहे, गाडी चेक करतायत ते. सो आहे इथं एक HP चा पंप आहे वेळापूरला जाताना. चिनू पण आहे आपल्यासोबत, तो बिल दाखवतो डिझेल भरलेलं. तर चिनू, अजून काय सांगशील तू? आता आपण वेळापूरला निघालोय. आतापर्यंतच्या प्रवासात पादुका वगैरे मजा आली. आतापासून बघा पोलिसांचं नियोजन लागलेलं आहे. अजून पालखी राहिली तिकडच. आतापासून बॅरिगेटिंग लागलेले आहेत बघा. ज्यांना कोणाला यायचं असेल त्वरित यावे लवकरात लवकर, नाहीतर आपदा होती. आपदा होती, पालखी सापडत नाही, यावं लागते, यावं लागते. तर मित्रांनो, आपण आता आपल्या ड्रायव्हरकडे जाऊया. दिघा, आतापर्यंत इथपर्यंत गाडी चालवताना कसं वाटलं तुला? एकच नंबर. हा, अजून मजा आली. उत्सुकता रिंगण बघायला जायची. बर, किती चला आपण आता हवा बिवा चेक करू. आता चला की, मी जरा जाऊन येतो. जाऊन येतो की कुठं तिथे जरा बघून येतो झाडी. तर मित्रांनो, मी चाललोय आता जरा जाऊन येतो, नाही का. आपला प्रसाद कनले पण आहे तिथं, त्याच्याशी पण बोलू आपण. त्याला कसं वाटतंय विचारून बघू. तर मित्रांनो, आपण आता प्रसादला विचारू त्याला कसं वाटलं. आत्ता तो पितोय पाणी, नंतर गाईल तो गाणी, मग त्याची शुद्ध होईल वाणी. बोल प्रसाद. सध्या तरी आता थंड मस्त पाणी भरतोय मी. जोरात बोल. थंड पाणी भरतोय मस्त. होय, सर्वांसाठी. आता मला पण एक घोड दिलंस तर चालेल बरं का प्रसाद. तवर बोल तू, मी पाणी पितो. आता सर्व म्हणजे आता डिझेल टाकलंय, कमी होतं थोडं. आता सर्व थोडा आराम केले, लघुशंका वगैरे केले सर्व. समर्थ आलेला आहे, पाणी भरत आहे तू. तर पाणी कसं आहे समर्थ? पाणी 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 तर काही मलाही माहिती आहे, पण त्यात अजून काय थंड वगैरे असं जरा थंडच आहे. कसं वाटलं तुला पाणी पिऊन?
मस्त वाटतंय अजून. मस्त का तुला डिगू पण आलाय. पाणी पाजा की आम्हाला थोडं एकटा एकटा पेतावा. ठीक आहे मग तुला कोण नको म्हणलंय. पास का कसं बे गार पाणी पाणी प्यायला यावंच लागतंय. क्वालिटी अँड क्वांटिटी. एक घोट बरं अजून. हे अजून घोट. पशाचं इथं बांधकाम चालू आहे. पशाची JCB यायला लागली. ए त्याला सांग की नीट लाव म्हणून सांग की उगा. हा अभि प्रसादची JCB चाललं आता चालू आहे त्यालाच पाठ. आम्ही चेक तर करा आधी किती आहे. बाबा प्रसाद पाणी दे रे. हे बघा हे बघा. एवढं पाणी द्यायला एवढं. चला मी जाऊन येतो पशा तर. आता इथे मस्तपैकी अभि पाणी भरतोय. पाणी पितोय आणि पाणी भरतोय. एवढं गार आणि तिकडे झूम करून दाखवतो बघा शिनू भाऊ गाडीमध्ये हवा भरतोय. गाडीमध्ये हवा भरतोय. गाडीमध्ये हवा कमी होते म्हणून मस्तपैकी तो भरतोय. पहिली भरलेली आहे अजून भरतोय. तोच भरतोय स्वतःहून कारण इथे कोण नाहीये. वेळापूरला गेल्यावर खरी मजा आहे का. चला की मग तूच टाइमपास करतो नुसता. लई टाइमपास करतो. आपल्या चॅनलचा मेन पार्ट आहे प्रसाद कनले म्हणजे. हो का बर. हवा भरायचं घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता आपल्या गाडीचा पण हवा भरतो इनोवा मध्ये. आता भरणार चेक आहे. करतोय. मी नाही रे मी कशाला भरतो. तुला येत नाही का नाही गाडी चालवतो की गाडी चालवत आहे रे दादा. आपलं काम हवा- नाही. तिथं डिगू भरायला लागला ते दाखव. हा, असं So असं guys, हवा हे भरायला बघा. लागतंय. असं यावं लागतंय. यावं लागतं हवा भरायला. असं चेक बी करावं लागतंय. दादाच्या नजरेत सगळं होत असतं. असं आहे का. दादाची हा. नजर म्हणजे जरा मेन असते नाही का. ते मार्गदर्शन करतायत वाटतं बहुतेक. अरे 20 हवा होती चारी बी टायरात. 20 काल काय केलं तू. गाडीत काहीच बसल्यावर केलं काय नाही. जाणवलं नाही तुम्हाला. मागं बसला होता की. होय बे. अरे थांब रे. काय करायला लागला तू. बोल बोल नीट बरोबर रेडी का. बोल. हे करू नको. मस्ती करू नको. टायर फोड नको काम लागते, लाव. होय? किती लागत असते? 40 करायचं. आता किती आहे मग. सगळ्याच्यात 20 आहे. एवढं कमी ठेवतो हवा. चल पुढं. अबे मी चालवलो गाडी. पंढरपूरला येताना त्यांनी चालवला. काल उस्मानाबादवरनं त्यांनी चालवला. हे दिसतंय आणि आता येताना तू म्हणून तर भरायला लागलो की बघा. बघितलं का म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता. म्हणून तर भरायला कसं ढकलायचं नाव. त्याला ती ही चेक करा जाण मला. हे काय हे काय हातातच आहे. मी चेक केलं. चेक मला करा. नाही येत म्हणे. ते इकडे म्हणलं काय ते तुला. साम्या, काय म्हणाले. चेक करा. भांडणाला होते ठीक आहे. बसलं बसलं. किती आहे काय झालं का असली. अजून भरावं लागते. हे बघ. गाडी चालवली ती वेळी चेक करता येत नाही. हवा भर बे. आहे ना. हे बघ आतापर्यंत मी गाडीचं काहीच नुकसान केलं नाही. तर मित्रांनो हा. केलंय. नाही बोला. मी पण नाही केलं बे. मी आणि डिगेटीच फक्त गाडीचं नुकसान केलं नाही. हा. स्क्रॅच सुद्धा पाळला नाही आजपर्यंत. डिगेने केलं नाही. आज कुठं सुद्धा स्क्रॅच पाळला नाही. हा. काय हवा बर, पहिला. बर. तोच केलंय. डोळीला नेऊन. अबे काय करलं नाही इतक्या. आत्ता बसलो होतं ते निघालं पण. दाबून धरा. असं भरत असतं श्री हवा. हा? अशी भरायची असते. हवा भरता येत नाही आम्हाला. पण गटात घातली होती का नाही साम्याने गाडी. तिकडं कोल्हापूरला. काय नुकसान झालं का. नुकसान नाही हे निश्चित होते रे तुला. तू कसं हे करताय का. समयला वाटलं गडत आहे पण झालं तिथे गट. अरे झाडं नाही होत. हा म्हणून ही काय करते हे बघ, सांगतो तुला. मला गाडी कोणी शिकवली. चिन्मय माझं ते थोडं तरी गुण येणारच की. एकदाच माझ्याकडनं पण झालं नाही का. माझं पण काढायला भरलेली हवा. मामा जर ब्लॉग बघत असेल तर त्याला लक्ष देईल. मामा लवकरच येतो आम्ही. गुलाल उधळायची तयारी. इथे इथं पुढं हे ठीक आहे. होतं का नाही आजच्या दिवसात. अरे हवाच नाही बाबा. कसं व्हायचं एवढं लवकर. त्याला प्रेशरच तेवढं आहे. त्याला मी काय करू. वाढवता येईल की. एवढंच आहे त्याच्यातच ती मशीन मोटर चालू करून भरलंच नाही यार. खरं जास्त मग जा की कर चालू. प्रेशरच कमी आहे इथं. मग मोटर चालू होत नाही का. आता
त्यांना सांगावं लागेल ऑटोमॅटिक असते रे, हवा निघाली की ए, मग तुला एवढं येते ते येत नाही. एअर केवढी हवा आहे बघ, एअर किती घेतो. काय अवघडच करते. चेक करा. ए, चिन्या, कर की जा चालू. चालूच आहे ते. एअर कमी झाले की ऑटोमॅटिक सुरू होते ते मग एअर जनरेट. अजून थोडी भरते थोडं अजून बरं, थोडा वेळ मित्रांनो, नंतर आम्ही निघणार आहे. ए यार मागे बघ की. अरे आता कुठे भरायला? थोडा आता एवढीच राहिली फोडाय. ही पण काढ कोण गेले? ह्यानंच गेले. अबे ते असं बघून चालवत होता आणि हॉर्न वाजवत होता जोरात, तरी ते असं बघून चालवत होता रिक्षा. आणि त्याची कोणीच्या कोणी रिक्षा नवीन हे पूर्ण फुटलेलं. समीरवाला पूर्ण नाही कधी वर्ष झालं असेल. हे बघ, हे पूर्ण तुटलेली नवीन लावली बघ. जुन्या कथा, पूर्ण जुने कपडे कथाकार गेलेले. पात्र ही जुने 2 वर्षापूर्वीचे. तू आश्रमात येतच नाही ना रस्ता. खरी गोष्ट आहे. तू दादा अलीकडे थांबा नाही तर सारखा मोबाईल चालला म्हणून त्यामुळे माझं कमी झालं. बघ तुझी इथे शेती आहे, तिथे मला घरचे सांभाळायला लागते त्यांना. किती राहिलं आपल्याला? अशा तऱ्हेने आता 15 किलोमीटर राहिले वेळापूर. चला हे बघा किती घाई आहे त्याला. लय घाई. जा जा. सो गाईज अशा सवयीने फक्त 15 किलोमीटर राहिलेलं आहे आणि आपण जाणार आहोत, लवकरच पोहोचणार आहोत वेळापूरला. हा ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता आपली गाडी येते, गाडीचं मस्त शूट घ्यायसाठी मी पुढे आलोय मित्रांनो. सो मी सारखं सांगतोय, नवीन असाल तर पहिलं सबस्क्राईब करा. सो आता गाडी येते मित्रांनो, बघा. आणि जरा सोलापुरी ट्यून आहे, सोलापूरकरांचा मान आहे, सोलापुरी भाषा म्हणजे. सो लाईक शेअर सबस्क्राईब मित्रांनो. ए यार थांबा की. अरे लगा काय सोडून जातात काय? लगा काय माणूस लगा असं सोडून जाऊ ना खरं. कुठे काय जात तू? हिचा व्हिडिओ काढायला उभं दिसलो नाही का मी? इकडे बघून चालू इकडे मागची गाडी बघा. असं असतं ते लगा अवघड आहे लगा. असं करायचं नसतं रे ते गो. म्हणजे मी तुम्हाला दाखवतोय, तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवतोय त्याच. अरे नाही, मागं 2 कार गाड्या आल्या त्यामुळे तिकडं माझं लक्ष होतं रे. तू नेमकं कॉर्नर असल्यामुळे दिसलाच नाही. तुम्हाला पण दिसलो नाही खरं. गाडी त्याच्या हातात आहे, त्याला सांगून काय बोलू शकत नाही. खरंय माझ्या आलत आहे ना. मी तेच म्हणलं हे कुठे गेला तर बघतो ते शूटिंग काढतो. याला म्हणणार ते राहायला मागं. अरे पशा दिसलो नाही. विसरला होय बे. बोलतच नाही कडू. बघ की बोल तुझा दोस्तच विसरला. काढायला मी गप बसलो. मला वाटलं थांबवेल पुढे, हिने निघाला की सरळ मोकाची. मला वाटलं सोडता आता हिने इथं त्याला निघाला फास्ट मध्ये. किती किलोमीटर राहिलं? मी आता असं गाणं म्हणाव का, दोस्त दोस्त नारा म्हणू दे का? बघा, दुश्मन ना करे दोस्त ने मुकाम किया है. अरे लास्ट की जरा डबली वाजवतो का अजून? लास्ट जरा. सो गाईज एन्जॉय द टाइम. हीच असते फिरायची. पालखी पण आहे मित्रांनो. कुठली आहे लगा? चिखलीची पालखी आहे बेटी. चिंदेची नाही आहे. पूज्य सद्गुरू आनंदेश्वर स्वामी पालखी. त्यांनी पण काढलंय बे ठाण्यावर ना. ढिगा कुठल्या पालखीत रे? खेडेगावातल्या शिंदे स्वतः पाहिजे. आणि मग गजानन महाराजांची कधी पोचते? पोचता नाही. जवळ गेली असेल आता. एकादशी दिवशी त्या पोचते दिवशी ना? सोलापूरात होती परवा. काल 7 रस्त्याला काहीतरी. इकडे रे कुठं दबाणी नगरला. काल जाऊन आलो की मी. 7 रस्त्याला मुक्कामाला होती ना. आदल्या दिवशी असते. दिगुला असतोय मित्रांनो बोलायला. तुम्ही त्याला कमेंट मध्ये सांगा काय बोलावं काय नाही. प्लीज कमेंट मित्रांनो करू दे का? कमेंट करू दे का? काय कमेंट करतो? वय किती आहे का तुझं? माझं किती असेल लावा तुम्ही जाता अंदाज. ए यार सांग तर सांग. कमेंट मध्ये करा. काय करा तुम्ही सांगा कमेंट मध्ये. कोणीकडं सरळ का?
जरासे शूटिंग करूयात मित्र. इकडनं गेलतो चिने आपण, आठवतोय का या ब्रिज वर खाली किती कसला व्ह्यू आहे मित्रांनो. हा व्ह्यू कॅमेऱ्यात दिसताना फारच साधा दिसतोय, पण आम्ही जेव्हा बघतोय ना आता लाईव्ह तेव्हा इतका भारी दिसतोय ना. हा झेंडा, हनुमान आणि भारी दिसतोय मित्रांनो, एक नंबर नाही का. व्ह्यू लय भारी दिसतोय. इकडे पण ही व्ह्यू दाखव जरा. हे बघा, तू समोर बघ बाबा, तू व्ह्यू नको बघू, नाही तर आम्हाला व्ह्यूज दाखवत बसशील. व्ह्यू बघितलं. कसल्या गाड्या रमतात गाडी का नाही पालखीच्या भगवा झेंडा फडकतो. आणि पंढरपूर सायकलवर एक तर ते उलट चालले. उलट म्हणजे उलट आळंदी पंढरपूर पायी. आळंदीवर यायचं तर पंढरपूरवर चाललंय. आळंदीला अरे पायी उलट चालत यायले पंढरपूर. उलट सरळ रस्त्याला पाठ करून चालतंय. तसं बोल की उलट बोललं की मला वाटलं पंढरपूर आळंदीला वैतागलं चिन्ह. आता हळूहळू चालू झालं. नेमकं ध्यास कशाच लागलाय तुला एवढं चिड व्हायला लागली तुझी. तिघेला शब्द असे हे होईनच काय कशाचा लागलाय तुला नेमका एवढं चिडचिड करायला जवळ येत पण तिघा तू ज्या रस्त्याने आम्हाला घेऊन आला आहेस तो रस्ता इतका छान आहे. हाय का नाही एक नंबर. म्हणून ऐकत जावं मग. नाही तुझंच ऐकतोय म्हणून आम्ही अजितपर्यंत सत्तू पावडर घेतोय आम्ही सध्या, पण ती व्हिडिओ अजून मी दाखवलं नाहीये. जरा सस्पेन्स ठेवलाय ते. आम्ही अजून एकदा दाखवू डिगो बघत बनवतो. पुन्हा संग सारखं फोनवर बोलते बघ बरं जरा. कुणा संग बोलायला का विचार किती का तूच विचार तुला सांगतोय जरा. मला नाही सांगत मी. तू त्याच्या वयाच आहे सारखं चीज करते. पालख्या फटाफट यायला नाही तर मागच्या वर्षी एवढं नव्हतं. नाही फटाफट चालेल. फास्ट टाइम सांगितलं त्या टाइममध्ये सहाला निघालं की 3ला 4लाच पोहोचते. हे सरळ का सरळ चाल बे ठीक आहे. अबे इथं तोंडला लिहिलंय डाव्या साईडला. फोडलेलं कशाला चाललं मग तेच बघा त्या ह्याच्यावर मॅपवर बघा. आपण सगळीच पहिल्यांदा चालला या रस्त्याने. तूच घेऊन आलाय बघ आता तूच बघा माझा ऐका काय ऐकू. तुला तर रस्ता पाठ नाही. त्याची गाडी बघा ती आली कसली गाडी. बाथरूम त्याकडे दाखवते तू येणार आहे ना बे. पशा कुठल्या विचारात रमलायस प्रसाद. दुश्मन हे बघ कोण आहे कोण आहे. अरे तुला तर सांगितलं भाऊ मी एक रूम देतो नाही तर काहीतरी मी लॅपटॉप देतो. लॅपटॉप आहे रूम आहे सगळं आहे. कुठे येतो इथं तर नाही म्हणतोय. हॅलो हे बघा मित्रांनो कसे वारीला चाललेत. रस्ता वेगळा आहे गाडी का काय त्या पोलिसांनी तिथनं हायवे जाऊ दिलं नाही. काय बॅरिकेड सगळी बॅरिकेडच लावली. इकडून जावा तिकडून जावा करायला लागली. इनोव्हाला ना असंच करून बघावं लागतंय. बोलर असली असते तर कटाक मग. तर मित्रांनो आता निवांत भेटू आपण. हा काय म्हणलं. डेंजर काम आहे. कोण म्हणतोय म्हणजे मागं बसलेलं म्हणतंय रे. मागं बसलेलं म्हणतंय कशासाठी डेंजर काम असं काय रस्त्यासाठी डेंजर काम आहे रे. काय झालं गेलं तर ती खटक लागतंय. फॉर्च्युनर झालं तर लाखांमध्येच काम असतं. नाही फॉर्च्युनर ती काय गोडा आहे मोठा हातीच आहे त्याचा काय विषय तिची उंची मोठी आहे. तुम्ही खाट्यात घालणार तर कशाला मी हातात जाते. तर मित्रांनो आता थोडासा व्हिडिओ एडिट करायचा आहे. युट्यूब चॅनलवर आता व्हिडिओ टाकण्यासाठी मी व्हिडिओ एडिट करायला म्हणून हे ब्लॉगचं शूटिंग बंद करतोय. करू का बंद. काय चाललंय तुझं नीट करके ड्रायव्हिंग काय ऑटोमॅटिक गाडी आपली. अटोक काय ऑटोक नाही ऑटोमॅटिक. अरे अशोक सराफ एक प्रश्न. हा ऑटोमॅटिक त्या ह्या पिक्चर मधला सिस्टीम असले याला ड्रायव्हरची गरज लागते. विमानात जाते बा. नवरा माझा नवसाचा मध्ये ऑटोमॅटिक. चालेल मित्रांनो भेटू.